मॅन ऑफ खलंबोली क्रिकेट. खरं तर यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आणखीन एक नाव उदयास आलं. चर्चा नेहमीच राहिली या खेळाडूची, परंतु आपल्या खेळाची गुणवत्ता काय, दर्जा काय हे कळंबोली प्रीमियर लीगमध्ये दाखवत असताना जी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि या स्पर्धेमध्ये या खेळाडूने सिद्ध केलं स्वतःला आणि टू व्हीलर बाईकचा मानकरी ठरला. तर गोलंदाजीच्या बोगल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज विशाल. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. खरं तर संधी होती का, चेंडू आवाक्याच्या बाहेर राहिला. सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आहेच पडवी वन मॅन आर्मी देखील आहे. हा एक अकेला 100 के बराबर असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रतीक ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कदाचित ही झेल घेण्याची संधी होती का, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो. चौकार आलाय, झेल सोडलाय, त्यानंतर मात्र आलेल्या चौकारानं सांघिक धावसंख्येचं खातं खुलं होतंय. प्रतीक पोहोचते आपल्या वैयक्तिक 4. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर्स रोल केल्या गेल्या. क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने चेंडूवरती येतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. खरं तर मगाशी आयोजकांना क्लिअर केलं की उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक जे युवा खेळाडू मैदानावरती क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून उत्तम कामगिरी करतात त्या खेळाडूंसाठी आपण विशेष करून हे पारितोषिक आयोजित केले गेले. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक अगदी पहिला सामना किंवा पहिल्या फेरीतील सामना गमावणाऱ्या संघातील क्षेत्ररक्षक देखील असू शकतो, किंवा फायनल खेळणाऱ्या संघातील क्षेत्ररक्षक देखील असू शकतो. जो सर्वोत्तम क्षेत्ररक्षण या संपूर्ण स्पर्धेमध्ये करेल त्या खेळाडूला मात्र बेस्ट फिल्डर साठी दिली जाणारी जी स्पोर्ट्स बायसिकल आहे ती बायसिकल देऊन त्या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. त्यामुळे प्रत्येक खेळाडूनं या ठिकाणी आपापला 100% देण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण क्षेत्ररक्षण हे देखील तितकंच महत्त्वाचा घटक आहे. क्रिकेट म्हटलं तर आपण फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी या 2 गोष्टींचा उल्लेख करतो किंवा विचार करतो, परंतु त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा आणि तिसरा घटक म्हणजे क्षेत्ररक्षण देखील आहे. बऱ्याचशा सामन्यांमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या बळावरती सामने जिंकणारे संघ देखील आपण पाहिलेत. धावा तुर्तास जर आपण पाहिलं धावा धावफलकावरती अनिल जी बोरे आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत अगदी सकाळच्या पहिल्या सामन्यापासून, आणि ते माहिती देत आहेत की धावा धावफलकावरती आहेत 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. सुहास खरे मागील सामन्यामध्ये फारशी संधी मिळाली नव्हती आणि निलेश ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत होता, एक आत्मसमर्पण आपल्याला सुहासचं पाहायला मिळालं होतं. परंतु हा खेळाडू अशा प्रकारचा खेळाडू आहे. इथे मात्र पाहूया पंचांच्या निर्णयाची अपेक्षा. यस, या ठिकाणी पंच दर्शवत आहेत इट्स अ वाईट बॉल. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू आणि लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे बायच्या माध्यमातून एकूण 4 धावा. 1+4 5 धावांचा बोनस. या 5 धावांच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या मात्र 12 धावा धावफलकावरती येत आहेत. कोणता संघ पुढे दाखल होणार, कोणता संघ सेमीफायनलचा सामना खेळणार, कोणता संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल होणार. यावेळेला पहा टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सुहासच्या बॅट मधून होतोय हा खणखणीत चौकार. या अगोदर वाईट चेंडू होता ज्यावरती बायच्या माध्यमातून 4 धावा आल्या होत्या. एसटी रक्षकाला चेंडूनं चकावलं आणि लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे चौकार आला. त्यानंतर मात्र सुहासनं परफेक्टली टाइम केलाय. खरं तर क्रिसच्या खोलीमध्ये टाकलेला हा चेंडू होता आणि इथे पहा ब्लाइंड स्ट्रोक, एक प्रकारे पूर्णपणे नजर हटवली होती आणि चेंडू मात्र एका हाताने सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी पाहायला मिळतोय. खरं तर
चौकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय धावा या धावफलकावरती वेगाने येताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर एकूण धावसंख्येचा विचार केला धावा धावफलकावरती आल्यात 26 धावा, 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती दोन पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर या 26 धावा धावफलकावरती येतात. पहिल्या षटकामध्ये हे सर्वाधिक महागडं षटक ठरले. तर या ठिकाणी या क्षेत्ररक्षणामध्ये होतं मात्र चूक. कदाचित आणखीन एक संधी या ठिकाणी उपलब्ध झाली होती परंतु या संधीचं सोनं करता आलं नाहीये. धावांचा विचार केला अनिल आमच्यापर्यंत माहिती देत आहे. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 28. So it's 28 runs on the scorecard. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये थोडंसं शांत वातावरण आपल्याला मैदानावरती जरूर पाहायला मिळतंय कारण ही महत्वाची लढत आहे. सचिन टोंबरे अर्थातच शिवाय यावेळेला फुल्लर लेनचा चेंडू होता. सरळ बॅटनं चेंडू खेळून काढला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दर्जेदार प्रतीकच्या बॅटमधून होतोय. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणखीन एक जोरकस फटका लगावण्याचा मानस मात्र प्रत्युत्तराची अपेक्षा होती आणि ते प्रत्युत्तर इथे मिळालंय. सचिन टोंबरे अर्थातच शिवा या ठिकाणी बॅटीचा लिडिंग एज आणि फलंदाज प्रतीकची खेळी मात्र संपुष्टात. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय
तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाच्या दिशेला. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की इथून धावांचा रतीब उभा केला जाईल, परंतु सचिन ठुमरे शिवा खूप चांगला कमबॅक, प्रतीकची महत्त्वपूर्ण विकेट त्यानं मिळवली आहे. आणि या सामन्यामध्ये जर पाहिलं तर अजिंक्य आपल्याला इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये निलेश भगतची वादळी खेळी साकारली होती, ज्या खेळाडूला प्रमोट केलं होतं. आणि या सामन्यामध्ये जर पाहिलं तर मात्र अजिंक्यला प्रमोट केलंय. या षटकामध्ये आता जास्त धोका पत्करायचा नाही आहे, ही रणनीती मात्र पाहायला मिळते. धावा 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवरती घेतली सिंगलनं धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद. स्वरबद्ध केलेलं हे गीत मात्र आपण ऐकलं. राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच शरदचंद्ररावजी पवार साहेब यांच्यावरती आधारित हे गीत मात्र आपण या डीजेच्या माध्यमातून ऐकलं. राष्ट्रवादी चषक 2024ची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब गट आयोजित राष्ट्रवादी चषक 2024ची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. 2 षटकांचा वधवी खेळ संपला. धावा धावफलकावरती 1 गडी बाद 34 आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा धावफलकावरती आल्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मात्र 1 विकेट या ठिकाणी गमावली आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स कळंबोली या संघानं. उपांत्यपूर्व फेरीची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुहास करे या एंडनं आक्रमण होणार. सागर अनुसे वर्सेस सुहास करे हे बॅटल नेहमीच निर्णायक राहिले आणि ज्या वेळेला हे 2 संघ एकमेकांच्या समोर आले त्यावेळेला बरेचसे असे खेळाडू आहेत की ज्या खेळाडूंमधलं बॅटल पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिक मात्र मोठ्या संख्येनं आपल्याला या मैदानाच्या या चौफेर आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला पहिल्या चेंडूवरती सागर अनुसेचं स्वागत इथे मात्र केलंय. लोअर फुल टॉसचा चेंडू होता आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. वापरण्याची शक्यता आहे आणि जर का तिसरा गोलंदाज वापरला गेला तर या एंडला माझ्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात आणि तेच दर्शवत असताना पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. याही चेंडूवरती जोरकस फटका प्रॉपरली टाइम हिट्स आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर 2 बॅक टू बॅक सिक्सेस आलेत आणि ज्या प्रकारची षटकार. हॅलो सर, या ठिकाणी अवघड यासाठी 200 रुपये आहेत आणि ज्यांनी हे 200 रुपये पारितोषिक लावले ना त्यांच्याकडे चेंडू गेला होता. मला वाटतं स्वतः देखील आपलं नशीब आजमावत आहेत.
बघूया आपल्याला देखील एखादा झेल येतोय का. हेमंत भाई ऑलवेज बिझी पर्सन, नेहमी स्वतःला व्यस्त ठेवतात. आणि मैत्रीचा जर विचार केला ना तर खऱ्या अर्थानं मी म्हणेन ही काही नावं आहेत ज्यांचा आपण आवर्जून उल्लेख करूया. रोहित नांगरे पाटील असतील, त्यानंतर आपण इरफान यांना पाहतो, त्याचबरोबर स्वप्नील जाधव आहेत, त्याचबरोबर हेमंत भाई देखील आहेत आमचे, किरण डिंबरे आहेत, निखिल चव्हाण आहेत. हे असे काही नावं आहेत ना की जे सातत्यानं हे नेहमीच एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. तर एकूण धावा धावफलकावरती थोडंसं आपण मैदानाच्या दिशेने देखील जाऊया. 47 धावा धावफलकावरती आल्यात. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 53 आहे. आणि ज्या पद्धतीनं आदित्य प्रिया या मैदानावरती खेळ सुरू आहे ना, मी म्हणेन इथे कदाचित एक नवा विक्रम रचला जातोय की काय. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 36 ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आपण पाहिली. 39 माफ करा, जी निलेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे संघाची धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक 3 मैदानावर सुरू आहे आणि धावा या 48. या मैदानाच्या चौफेर आयोजक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. खरं तर या स्पर्धांना थोडंसं प्रेक्षकांची कमतरता आपल्याला जरूर जाणवते, कारण या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलंय या मैदानावरती प्रेक्षकांची संख्या ही सर्वाधिक. परंतु सध्या जर पाहिलं तर परीक्षांचं वातावरण आहे, त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षा डिक्लेअर झाल्यामुळे काही खेळाडू आणि प्रेक्षक देखील आपल्याला कमी पाहायला मिळतात. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि खास करून उद्याच्या दिवसात आपल्याला मोठ्या संख्येनं जनसमुदाय पाहायला मिळेल. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा मानस होता, धीम्या गतीचा चेंडू फेकला, क्षेत्ररक्षक देखील तैनात होता, ट्रॅप रचला गेला आणि या जाळ्यामध्ये अलगद सापडलाय अजिंक्य. बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज गमावला गेला अजिंक्य खटकाळे. ज्युनियर बाहुबली देखील या खेळाडूची ओळख आहे, बाहुबली 2. परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मागील सामन्याचा हिरो अर्थातच फलंदाज निलेश भगत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि आल्या आल्या मात्र जोरदार स्ट्रोक, क्षेत्ररक्षक येतोय जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय जेल आणि सागरला मात्र मिळते बॅक टू बॅक दुसरी सफलता. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 बॅक टू बॅक सफलता मिळाल्यात. आणि क्रिकेटचं जे समीकरण आहे वन ब्रिंग्स 2, या ठिकाणी मात्र 1 विकेट आला आणि त्यानंतर लगेच बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा विकेट. हा हॅट्रिक बॉल आहे. पाहूया इथे नवीन फलंदाज शशी जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाणार का. अम्मान लोहिया जेलच्या खाली येतोय, ही नेव्हर ड्रॉप्स अ कॅच. झेल कंप्लीट केला जातो. थोडासा दुखापतग्रस्त जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु झेल इथे मात्र कंप्लीट होतोय. हॅट्रिक कंप्लीट. थोडासा बॅलन्स लँडिंग जो फूट होता तो थोडासा क्रॉस आणि बॉडीचं संपूर्ण वेट मात्र त्या एका पायावरती आपल्याला पाहायला मिळालं. पाण्याची मागणी असेल तर पाणी पुरवा, स्वयंसेवकांना विनंती आहे.
थोडासा खेळाडू दुखापतग्रस्त आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि नेहमीच आम्ही सांगत असतो खेळाडूंना की आपली सुरक्षितता ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. स्पर्धा पुढच्या वर्षी देखील येतील, स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये देखील येतील, परंतु तुमची शरीरसंपदा ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे गर्दी करू नका, खेळाडूच्या बाजूने गर्दी करू नका. प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं हवा लागू द्या आणि अपेक्षा करूया की ही इंजरी फार मोठी नसावी, कारण एक महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये अमनची बॅट देखील आपण तळपताना पाहिली, त्याच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण धावा देखील आपण पाहिल्या. तर खेळाडू दुखापतग्रस्त आहे, त्याऐवजी दुसरा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. परंतु विकेट हॅट्रिक झाली आहे. आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 बॅक टू बॅक सिक्सेस, त्यानंतर वाईड, त्यानंतर सिंगल आणि नंतरच्या 3ही चेंडूवरती 3 विकेट्स आल्यात आणि 3ही विकेट मोठ्या आल्यात, कारण अजिंक्य कटकाळे, निलेश भगत आणि त्यानंतर मात्र शशी जाधव. खेळाडूपासून थोडीशी गर्दी कमी करा. खेळाडूला एकूण धावा आहेत धावफलकावर 48. हॅलो हॅलो, चला एक एक्स्ट्रा प्लेअर घेऊन सामना सुरू करा आता, कारण वेळेचं बंधन आहे मित्रांनो. आपल्याला श्री गणेश संघ जर पॉसिबल असेल तर एक एक्स्ट्रा खेळाडू घेऊन आपण, एक रिप्लेस खेळाडू घेऊन आपण सामना सुरू करायचं. तर खेळाडू दुखापतग्रस्त आहेत आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मात्र एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर सामन्याला पुन्हा एकदा होते सुरुवात. अंतिम षटक घेऊन गोलंदाज सचिन टोंबरे. सचिन वर्सेस सुहास हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट द विंड हे चॅलेंज असेल सुहास समोर, परंतु सुहासच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत. ह्यावेळेला चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय चेंडूला हलक्या हातानं इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. हा चेंडू वळवला गेलाय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेनं अर्धशतक पूर्ण होते. सांघिक अर्धशतक. 50 धावा धावफलकावरती लागत आहेत. ते आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या 50 अप. 50 धावा धावफलकावरती आल्या. सुहासकडे जबाबदारीनुशी खेळ करत असताना खरं तर मागील षटकाच्या अंतिम 3 चेंडूवरती 3 विकेट्स आल्या. विकेटची हॅट्रिक आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. पहिली हॅट्रिक गोलंदाजाच्या नावावर ठरली, तो अर्थातच सागर अनुसे. यावेळेला इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक येत आहे. डाईव्ह लगावत असताना चेंडू अडवण्याचा मानस, मात्र चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळ चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा
या सुहासच्या बॅटमधून येत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 4 धावा धावफलकावरती आल्यात. इट्स 52 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 52 धावा धावफलकावरती येतात. शेवटचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि हे चॅलेंजिंग असणार आहे कारण LIG एंडकडनं षटक सुरू आहे. सुहास करेसाठी आउटसाइड द ऑफस्टमचा हा चेंडू होता. खरं तर ओव्हर द कव्हर हा चेंडू खेळण्याचा मानस दर्शवायला पाहिलं. डीपमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. एक बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक जरूर आहे परंतु डेपेक्षा कव्हरमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. थर्ड मॅनमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. आणि या खेळाडूचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर मैदानाच्या चौफेर टोलेबाजी केली जाऊ शकते. यावेळेला लिडिंग एज होता. यष्टीरक्षकाकडे संधी होती झेल घेण्याची मात्र सिंगल धावफलकावरती आले. 53 धावा 53 रन्स ऑन द स्कोर कार्ड. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सूरज रावत. सूरज इज ऑन स्ट्रायकिंग एंड. शेवटच्या षटकात खूप चांगली रिकव्हरी राहिली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिल्या गेल्या. यावेळेला थोडासा अकोट टप्प्याचा चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर गाडी फाईन लेगच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. धावांचं लक्ष. हॅलो. तर चला या ठिकाणी सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये पाठवून द्यायची. आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुषारदादा पाटील हे देखील आपल्याला व्यासपीठावरती बसून सामन्यांचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. खरं खूप सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. दिवस क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण उपांत्यपूर्व फेरीची लढत आहे. यानंतर सेमीफायनलची लढत जरूर सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येणार आहे. अर्थातच संघर्ष ए हा संघ देखील आतुरतेने वाट पाहत असेल. असा कोणता संघ असणार आहे त्यांच्या समवेत 2 हात करेल. तर निश्चितपणे पाहतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी चषक 2024. तर ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. या स्पर्धेमध्ये तब्बल 4 स्पोर्ट्स बायसिकल देऊन खेळाडूंना सन्मानित करण्यात येत आहे. ज्याच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, तदनंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट खेळाडू या खेळाडूंना आपण सायकल देऊन सन्मानित करणार आहोत. अतिशय भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. कारण सातत्याने दर आठवड्यामध्ये याच मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित होत असतात. यदा कदाचित ही शेवटची आणि अंतिम क्रिकेटची स्पर्धा या चालू हंगामामध्ये असू शकेल. कारण यानंतर क्रिकेटच्या स्पर्धा येणार आहेत परंतु त्या स्पर्धा
मी म्हणेल 40+ असतील. त्यानंतर आणखीन एक स्पर्धा धनगर प्रीमियर लीग हे देखील याच मैदानावरती होणार आहे. तर इंटर कॉलनी विभागातील जे खेळाडू सातत्याने या मैदानावरती खेळतात त्यांच्यासाठी ही स्पर्धा शेवटची असेल. त्याच्यामुळे प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपले प्रयत्न करतील जिंकण्यासाठीच, कारण प्रत्येकाच्या आठवणीत राहील की या चालू हंगामामध्ये शेवटची लढत शेवटची स्पर्धा आम्ही जिंकली होती. आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रत्येक जण राष्ट्रवादी चषक 2024 मध्ये लढेल यात मात्र शंकाच नाही आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण ही स्पर्धा घरी बसल्या दाखवतोय. खूप सुंदर असं आयोजन, कारण PTC लाईव्हचं देखील कौतुक करावं लागेल. आज आपण पाहतोय जवळपास 2.5 लाखाहून जास्त टप्पा PTC लाईव्हनं या ठिकाणी गाठलाय. एवढे सबस्क्रायबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर मी विनंती करेल ज्यांनी PTC लाईव्ह हा चॅनल ही वाहिनी सबस्क्राईब केली नसेल, चला या ठिकाणी सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. श्री गणेश संघ आपले सलामीवीर जोडी मैदानामध्ये प्रचारण करायची आहे. तर चर्चा आपण करत होतो PTC लाईव्हची. ज्यांनी PTC लाईव्ह ही वाहिनी अर्थात हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर निश्चितपणे तिथे जा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब हे बटन दाबा. कारण आपण पाहतो कारण घराघरामध्ये PTC लाईव्ह मुळेच तुमचा आवडता खेळाडू तुमचा मुलगा या ठिकाणी घराघरामध्ये जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे मी समालोचन कक्षेच्या माध्यमातून एवढीच विनंती करेल की आपण निश्चितपणे PTC लाईव्हला देखील सबस्क्राईब करा. एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो घेऊन आलेत सतीश पाटील, अध्यक्ष पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, त्यानंतर ॲडव्होकेट तुषारदादा पाटील. बघा वेशाने तुषारदादा हे वकील आहेत आणि आज आपण पाहतोय वेशाने या ठिकाणी तुषारदादा या ठिकाणी वकील आहेत. आज काय या ठिकाणी सुंदर आयोजन त्यांच्या माध्यमातून केले गेले जाते. मग त्यांची टीम असेल, रोहित नांगरे पाटील असेल, त्यानंतर गणेश अहिरे, किरण ठेंबरे, अनेक या ठिकाणी मंडळे आहेत. त्यांचं खूप मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं आहे. चला फलंदाज पाठवायचे तर श्री गणेश टीम. आणि यानंतर देखील आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. श्रीकांत यांचा आवाज आपण ऐकला. या संपूर्ण स्पर्धेची लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर खेळाचा पूर्वार्ध इथे समाप्त झाला. पूर्वार्धामध्ये एकूण धावा आपण धावफलकावरती पाहिल्या. 58 विजयासाठी लक्ष उभारलं गेलं. 59 धावांचा आणि या 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झालेला अमान लोहिया आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रनरसह तो मैदानामध्ये दाखल झालाय. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण सचिन डोंबरे अर्थातच शिवा यांना पाहतोय. पहिला चेंडू शिवासाठी टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आडव्या बॅटनं जोरकास फटका लगावण्याचा मानस होता. खरं तर सुरुवात चांगली करावी लागेल. ज्यावेळेला तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता त्यावेळेला तुम्हाला सुरुवात ही चांगली करावी लागते आणि ज्यावेळेला तुम्ही मर्यादित धावसंख्येचा पाठराखण करता त्यावेळेला तुमची गोलंदाजी ही धारदार असणं गरजेचं आहे. इथे धावा पहिल्या सत्रामध्ये 58 उभारले गेल्यात. दबाव हा फलंदाजी करणाऱ्या संघावरती आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह मिड ऑफला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये. आदित्य प्रिया, रिया किंजल स्पोर्ट्स कळंबोली संघाचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये 58 धावा उभारल्या. त्यामध्ये सुहास खरेचं योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं. खरं तर विकेट हॅट्रिक देखील आपण त्या सामन्यामध्ये पाहिली आणि त्याच विकेट हॅट्रिकपैकी तिसरा झेल टिपताना
अमन लोहिया मात्र दुखापतग्रस्त झाला. यावेळेला जोरकस फटका असताना बॅटने चेंडू खेळलाय लॉंग ऑफच्या मधून. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. असताना देखील कमालीचा खेळ मैदानावर. चौकार पाहायला मिळतो. 2 बॅक टू बॅक चौकार अमनच्या बॅट मधून जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळेस आणखीन एक जोरकस फटका. प्रॉपर टायमिंग नाहीये. खरं तर 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि हा येतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार. खेळाडूला थोडस दक्षता घ्या. एकाच सामन्यामध्ये 2 खेळाडू इंजर्ड होताना आपण पाहिले. तर या ठिकाणी मात्र खेळाडू आय थिंक विलास होते त्या ठिकाणी. खूप चांगला प्रयत्न राहिला विलासचा, मात्र शेवटच्या क्षणाला शरीरावरचं संतुलन राखू शकले नाहीयेत. फुलरलेनचा हा चेंडू चांगला कमबॅक. गोलंदाजीमध्ये षटक समाप्त होतंय. पहिलं बॅक टू बॅक 3 चौकार अमनच्या मधून आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तर या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये आपण हे गाणं जरूर ऐकणार आहोत, कारण या गाण्यामध्ये जितक्या नावांचा उल्लेख आहे ना, खरं तर तुषार दादांचं नेहमीच मोठं सहकार्य राहिले. फोर्स फिटनेस संघ असो, जय मल्हार संघ असो, किंबहुना स्मॅच संघ देखील या वर्षी जुळला गेला आहे. आणि तुषार दादांच्या कल्पक नेतृत्वाखाली मात्र हा संघ आपल्याला इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. आणि आज राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून
हे सर्व जे आमचे आयोजक आहेत ना ते एकाच मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर इनिंग ब्रेकमध्ये त्या प्रत्येक नावाचा उल्लेख असणारं हे गीत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. परंतु तत्पूर्वी पाहिलं तर बॅक टू बॅक 3 चौकार आल्यावर या ठिकाणी जर पाहिलं तर याच नावामध्ये आणखीन एक नाव आपण पाहिलं, रणजित बोराटे. या देखील नावाचा विशेष उल्लेख केला जाईल. नेहमी सातत्यपूर्ण कामगिरी राहिली आहे आणि एकंदर जर पाहिलं तर आयोजकांमध्ये खूप मोलाची आणि महत्त्वाची भूमिका रणजित बोराटे यांची देखील राहिली आहे. तर त्यांचं देखील आपण हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये पहा, धावांचा ज्या प्रकारे रतीब उभारला होता, डोंगर उभारला होता पहिल्या सत्रामध्ये, एकूण 58 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. ज्या वेळेला अमनच्या बॅटमधून 3 चौकार आले असं वाटलं की प्रतिकारक शक्ती या ठिकाणी आली आहे की काय. परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे. निर्धाव चेंडू आल्यानंतर दबाव निर्माण केला होता, परंतु इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. विलास हा तोच खेळाडू आहे जो दुखापतग्रस्त झाला होता चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये. खरं तर त्याला जी बाउंड्री लाईनची जी रेलिंग आहे ती रेलिंग कदाचित त्याच्या नजरेस पडली नसावी किंवा त्याने पाहिली नसावी आणि तिथे थोडासा ऑफ बॅलन्स झाला होता. परंतु एक फायटर आहे, नो डाऊट. विलास आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यावेळेला जोरकस फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक जरूर आहे, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. शिवारात राबणारा बोल बळी राजा, सांगतो मी थकणारा कामगार माझा, आय बहिणीची आधी काळजाची हाक. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चौकार आलाय. अमनच्या बॅटमधून निघालेला हा तब्बल 4था चौकार आहे. संघाला घेऊन जातोय 19च्या घरामध्ये. विजयासाठी मोठं लक्ष, अजूनही 40 धावांची गरज आहे. 59 धावांचं हे लक्ष. यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट फेकी होती. सिंगल मात्र धावफलकावरती आले. पण सचिन टोंबरे थोडासा शांत खेळी करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. 39 धावांची अजूनही गरज आहे. 20 धावा धावफलकावरती आल्यात. इट्स 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना येणारे 14 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 14 चेंडू म्हणजे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत आणि त्यानंतर तब्बल 2 षटकं. तर या 2 चेंडूंना मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला जाईल का? होय. बॅकफूट पंच पाहायला मिळतोय शिवाच्या बॅटमधून देखील येतोय या इनिंग मधला पहिला चौकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय बॅकफूट पंच, क्रीजच्या खोलीचा खूप चांगला वापर, बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर मात्र चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली. यावेळेला फाईन लेग झोनमध्ये चेंडू जातोय. पाहूया पंचांचा काय इशारा येईल. इट्स अ लेग बाय. येस, लेग बायचा इशारा येतोय. शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू. षटक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकांचा वजविकेट संपलाय आणि धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय तब्बल 25 येणारे 12 चेंडू शिल्लक आणि अजूनही 34 धावांची गरज. 12 बॉल 34 रन्स रिक्वायर्स टू विन. तर या ठिकाणी मात्र फोर्स फिटनेस
जे ऑफिशियल स्पॉन्सर्स देखील आहेत या स्पर्धांचे, फोर्स फिटनेस जिम्नॅशियम, आणि एकंदर जर विचार केला तर रोहित नांगरे पाटील या नावाचा देखील उल्लेख आपण इथे पाहिलं. खूप सारी मेहनत आहे. रोहित कोणत्याही प्रकारचं आयोजन असो त्या आयोजनामध्ये खरं तर रोहित पाटील यांची भूमिका ही सर्वाधिक महत्त्वाची असते. रोहित नांगरे पाटील त्यांचा देखील नामोल्लेख आपण या गीतामध्ये पाहिला. खरं तर सकाळपासूनच नव्हे तर या स्पर्धेच्या पूर्वतयारीपासून संपूर्ण जबाबदारी ही त्यांच्या खांद्यांवरती देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर तुषार दादांशी जुळले गेलेले नावं स्वप्नीलजी जाधव असतील, इरफानजी पटेल असेल, त्यानंतर जर आपण पाहिलं तर आमचे सिटीजन मेडिकोचे हितेशभाई चौधरी असतील. तर पारितोषिक आहे सलग 3 षटकार 1000 रुपये. पायल मोबाईल अर्थातच अशोकजी देवरा साहेब यांच्याकडनं, आणि सलग 3 विकेटसाठी देखील 1000 रुपयांचा पारितोषिक असेल पायल मोबाईल अर्थातच अशोकजी देवरा साहेब यांच्या माध्यमातून. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. सुवर्ण संधी आहे फलंदाजांना गोलंदाजांना. 3 षटकार 1000 रुपये, 3 विकेट्स 1000 रुपये. यावेळेला षटकार येतोय, स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय आणि अक्षरशः बिरकावून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. तर या ठिकाणी षटकार आलाय फलंदाजच्या बॅटमधून. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता गोलंदाज प्रतीकनं, त्यानंतर मात्र षटकार शिवाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय चांगला कमबॅक आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ गुडलँड स्पॉटला चेंडू ठेवलाय. मगाशी पाहिलं तर थोडासा ओव्हरपिच चेंडू गेला होता, पण तो यावेळेला शॉर्ट ऑफ गुडलँड स्पॉटवरती चेंडू ठेवलाय. तिथून मात्र चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न होतोय. अजूनही येणारे 9 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची गरज. या 3 चेंडूमध्ये किमान 2 आणि कमीत कमी एका मोठ्या फटक्याची गरज. कमालीची गोलंदाजी आहे. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालंय मित्रांनो. पुनरागमनाचं नाव प्रतीक ठाकूर आहे. परिस्थिती कोणती असो पुनरागमन करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये तो प्रतीक ठाकूर मात्र या ठिकाणी कमालीची गोलंदाजी करतोय. यावेळेला शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. इट्स अ डॉट बॉल. लेग बाय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केलं जाईल. चला संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली संघाचा संघनायक आपण यायचंय. संघर्ष संघाचा संघनायक आपण लगेचच या ठिकाणी रिपोर्ट करायचंय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 27 धावांची गरज. 7 बॉल 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. याही वेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्त होत आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. खूप चांगलं कमबॅक राहिलंय असं वाटलं. ज्या वेळेला षटकार लगावला गेला त्यावेळेला चांगलं मोठं षटक या षटकाला बनवलं जाईल का, परंतु अवघ्या 7 धावांचं हे षटक राहिलंय. उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त एकेरी स्वरूपाची धाव दिली आहे आणि तेही एक्स्ट्रा स्वरूपात आली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आता 27 धावांची गरज. 6 बॉल 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपला हार्दिक स्वागत आहे.
तर चला विनंती असेल संघर्ष संघ टॉस बॉक्सच्या इथं पाठवून द्यायचे कर्णधाराला नाणेफेकसाठी. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक 27 धावांची गरज. अमन ऑन स्ट्राईक. सुहासच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेलाय. तिसरा विकल्प आहे गोलंदाजीचा. संघर्ष संघाचा संघनायक लगेचच रिपोर्ट करायचं आपण. 5 चेंडू नंतर टॉस या ठिकाणी होईल. जी सेमीफायनलची लढत असेल या सामन्यातील विजेता संघ आणि संघर्ष स्पोर्ट्स. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडू आणि 25 धावांची गरज. 4 बॉल 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेला जोरकस फटका जरूर लगावला गेलाय. पंचांचा इशारा येण्याची वाट आपण पाहूया. येस इट्स अ 6 धावा षटकार. आणखीन एक जोरकस फटका. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत मात्र चेंडू आवाकाच्या बाहेर. आईवा झेल कंप्लीट आहे का? नो झेल चुकला. तेरा धावांची गरज. 12 धावा जरी आल्या तरी नाणेफेकीच्या बळावरती फलंदाजी करणारा संघ विजयी घोषित केला जाऊ शकतो. त्यामुळे सामन्यामध्ये ट्विस्ट मित्रांनो हा सर्वाधिक महत्वाचा चेंडू आहे. जर का या चेंडूवर षटकार आला यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेलच्या खाली येतोय. कंप्लीट केला जातोय झेल. परंतु 2 बॅक टू बॅक सिक्सेस लगावत असताना खलबली जरूर निर्माण केली होती आणि सलग तिसऱ्या चेंडूवरती 1000 रुपयांचा पारितोषिकाचा मानकरी देखील होऊ शकला असता. पायल मोबाईल अर्थातच अशोकजी देवरा साहेब यांच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये आपण विकेट हॅट्रिक पाहिली परंतु अनाउन्समेंट थोडीशी उशिरा या ठिकाणी अशोकजी देवरा साहेबांच्या माध्यमातून झाली. खरं तर साहेब या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत परंतु त्यांनी विकेट हॅट्रिक पाहिल्यानंतरच या ठिकाणी आम्हाला फोन केला आणि सांगितलं की इथून पुढे जर का 3 षटकार किंवा 3 विकेट्स आल्या तर मात्र 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. तर सामना या ठिकाणी समाप्त झालाय. संघर्ष संघाचा